8 आमदार, पुन्हा 2 उपमुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री, आणि आता देशाचं पंतप्रधान सुद्धा भर पडली उद्या त्याच्यात. आता मग आता एवढ्या सगळ्या शक्तीच्या पुढं या ठिकाणी आपल्याला एकाकी लढत द्यायची. आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या मान्यवरांच्या आधी मी माझ्या भाषणाला आपल्या सगळ्याची क्षमा मागून सुरुवात करतो. बांधवानो, उद्याच्या 7 तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचंय. हे मतदान करत असताना काही गोष्टीचा उलगडा होणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आपण बघितलं असेल, मागची 5 वर्ष आपला खासदार म्हणून जी संधी आपण मला दिलीत, त्या संधीचं सोनं करायचं मी त्या ठिकाणी अखंडपणे 5 वर्ष प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्या पूर्वीच्या काळात सुद्धा अनेक खासदार झाले असतील, पण मला वाटतंय निवडणूक झाल्याच्या नंतर भेटणारा, दिसणारा आणि कायम फोनवर उपलब्ध असणारा पहिलाच खासदार माझ्या रूपानं या धाराशिव लोकसभा मतदारसंघाला मिळालेला आहे. बांधवानो, तुमचा माझा संपर्क आहे का नाही? हो, आहे का नाही? मग का बारीक आवाजात बोलायला ईडी लावती ती काय मागं? तुमच्या संपर्क आहे ती मान्य आहे. आता माझ्या संपर्काचं बी दुःख नाही. आता एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्ज आपण बँकेत मॅनेजरला फोन करून द्यायला लावलं तरी म्हणते चिल्लर काम आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या लेकराचं शैक्षणिक कर्ज बँकेत फोन करून जर द्यायला लावलं तरी विरोधक म्हणते चिल्लर काम आहे. एखाद्या गरीब दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर त्या बिचाऱ्याला बिल झालेलं असतं लय मोठं, 2000-3000 आपल्या फोननं त्याचं वाचते. तर 2-3 वाचलं तर त्या बिचाऱ्यासाठी मोठी मदत असते. पण ही मोठी माणसं म्हणते चिल्लर आहे. आता चिल्लर आहे का ही? मला माझी एक अपंग भगिनी एसटीत जागा मिळत नाही म्हणून मला फोन करते. कधी फोन करतोय हो माणूस? आपल्याला आपलेपणा वाटत असेल आणि ह्याच्याकडून काम होतं विश्वास असेल तर मला वाटतंय त्या आपलेपणातून त्या बहिणीनं मला फोन केला, कंडक्टरला बोलून त्या बिचारीला जागा करून दिली. आता आपलीच बहीण अपंग असती ना, आपलीच बहीण जरी इष्टित असती ना, आपल्या बहिणीचा जर फोन आला असता तर आपण काय चिल्लर काम म्हणला असता का? होय, त्या बिचारीला जागा मिळून दिली, पण ह्या लोकांचं म्हणणं आहे चिल्लर काम आहे. आता मतदान घेताना त्या बहिणीचं मतदान लागणार आहे का नाही? ह्यांना का चिल्लर म्हणून मागणार नाही ती? बांधवानो, एक नाही असंख्य काम मी केलेत. माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर MSB ऑफिसच्या बाहेर आहे, माझा फोन नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे. आणि ती लागणार आहे का नाही? नाहीतरी लिहिलेले नंबर सहसा लागत नसतात, पण ओमराजेचा सगळेच्या सगळे नंबर लागतात का नाही? आणि नाही लागला तर माघारी फोन करून विचारते का नाही? आणि मग ह्या कामाला ही सगळी मंडळी हिनवते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता ज्या ड्रायव्हरची गाडी आडरानाला पंक्चर झाली त्याला जॅक नव्हता, आता त्या बिचाऱ्याला जॅक खासदाराला मागायला बी काय त्याला संकोच वाटला नाही. मला वाटतंय ती साधा ड्रायव्हर सुद्धा खासदार असणाऱ्या माणसाला आपला मानतं, ही विश्वास मी या लोकसभा मतदारसंघात निर्माण केलाय. आणि ह्या कामाला जर कोण चिल्लर समजत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता त्या लोकसभेला त्या ड्रायव्हरचं मतदान लागणार आहे का नाही? आता त्याचे पाय धुवून तीर्थ पेतील. पण आता तुम्हाला माझं आव्हान आहे, तुमच्या गोरगरिबाची मी मागच्या 5 वर्षात जेवढी सेवा केली, जितकं म्हणून मला करता आलं तेवढा प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्या गोरगरीब लोकाला एवढंच माझं आव्हान आहे की तुम्हाला मला सगळ्याला चिल्लर समजणाऱ्या लोकाला येणाऱ्या 7 तारखेला चांगला बंदा हवाडात दाखवायचं काम तुम्ही करा. माझ्या फोननं काहीच होत नाही तरी 7-8 आमदार सारखं रोज वाह 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 का करायला लागली ती? जर काहीच होत नाही तर नाच सोडून दे ना म्हणाव. तू नाच सोडून दे. काय होतंय, काय होतं? अरे काय होत नाही तर गप बसणं, थंड पडणं म्हणाव. कशाला माझ्या फोनवर येतोस म्हणाव? बाबानो, माझा फोन त्यांच्या टकुऱ्यात असा घुसलाय की 4 तारखेच्या निकालातच ही बाहेर पडेल की नेमकं ही फोन उचलल्यावर काय होतंय ते आज नाही कळणार त्यांना. आता पुढे जातो. माझ्या विरोधातले उमेदवार प्रचंड मोठी शक्ती आहे.
40 वर्ष कायमस्वरूपी मंत्री म्हणून काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्या 40 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे डॉक्टर पाटलाच्या 40 वर्षात त्याच्यानंतर राणा पाटलाला मला वाटतं भैया आमदार असताना तुम्हाला डावललं भैया, पण राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तरनं कवा मॉनिटर केलं नसेल, त्याला आमदार नसताना मंत्री केलं. आता त्याचं 40 वडिलाचं 40 त्याचं 5 45 वर्ष ही 72 लोक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नेतृत्व करत होते. ह्या मंत्रिपदाचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला हो? केंद्र अर्थापकी सांगतो, केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपला धाराशिव जिल्हा ह्या बाप लेकाच्या कर्तबगारीमुळं अख्ख्या देशात 3ऱ्या नंबरला आला. काय कर्तबगारी आहे? दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा 3ऱ्या नंबरला आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केले ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? मग नेमका मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? कुणाला? मी म्हणत नाही, तुम्ही म्हणता. बांधवानो, ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत. मी तर म्हणतो अख्ख्या जिल्ह्याचा काटा काढायचा सगळ्यात चांगलं जर कुणाला माहित असेल तर पाटील कुटुंबाला माहिती आहे. आणि असाच काटा काढायचा म्हणून, कारण दुसऱ्याच्या घरात कुणाला जमत नाही तात्या, दुसऱ्याला जमत त्यांच्याच घरात. महिला शक्ती बी असती तर कुणाची? ही भाजपमध्ये तू चोरलेलं हाणलेलं घड्याळ हो नका पण घे, पण आपल्याशिवाय दुसऱ्याला जमायचं तिकडं जाऊन सुद्धा. आता गंमत अशी आहे, 45 वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री करून सुद्धा त्या पवार साहेबाबरोबर एका रात्रीत गद्दारी करून 45 वर्षात मंत्रिपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी ही कुठं गेले? भाजपमध्ये गेले का नाही? आणि काय नाव दिलं त्याला? का चालला म्हणले? विकास. आता त्या भाजपला बी कमळाबाईला विकास जमला नाही काय की पुन्हा त्या भाजपमधून अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाकडं. आणि काय नाव दिलं त्याला? परत का चाललं म्हणले? विकास करायला. जोड्यानं हाणायचा विकास आहे का नाही? आता ह्यांचा विकास. आणि तुम्हाला एक सिनेमा माहिती आहे का मकरंद अनासपुरेचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा? त्या पिक्चर मध्ये अशीच आमदारकीची निवडणूक लागलेली असते. मकरंद अनासपुरे ह्यांच्या डॉक्टर पाटलासारखा राणा पाटलासारखा चाभरा माणूस देवाला म्हणते मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतोय, ह्याला आमदार करतोय. आमदार झाल्यावर देव वाट बघतोय की आता सोन्याची टोपी आता येते का मग येते, आता येते का मग येते. जसं आपण विकासाची वाट बघायला मागच्या 45 वर्ष तशी. आणि ती गावात जातोय, सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे 8 पैकी, त्याला टोपी घालते आणि त्याची काढून देवाला घालते, म्हणते घे सोन्याची टोपी. मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी, डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाचा जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही. नुसतं फसवायचं काम ह्या बापलेकाने केलं, हे मग तुम्हाला आवर्जून सांगायचंय. एवढं करून पवार साहेबाला गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत जाणारी ही माणसं एकीकडे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पवार साहेबांनी मला एकदा आमदार केलं, खासदार केलं, भैयाला 3दा आमदार केलं, त्यांच्या बरोबर दगाबाजी गद्दारी न करता त्यांचा पक्ष फुटत असताना, चिन्ह फुटत असताना, नाव जात असताना, तात्या असेल, मी असेल, भैया असतील, आपण इथं बसलेली सगळी खुद्दार मंडळी असतात, निष्ठेनं इमानदारीनं सत्ता चालली आहे, पक्षाचं नाव चाललंय, चिन्ह चाललंय, पलीकडे गेले की 50 खोके भेटायलेत, मंत्रीपद भेटायलंय, ह्या सगळ्यावर लात मारून इमानदारीनं त्या पक्षप्रमुखाच्या पाठीशी उभारणारे आम्ही सगळी खुद्दार मंडळी आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, जी पवार साहेबाशी इमान राखत नाहीत ती तुमच्या मताशी राखतील का? जे उद्धव साहेबाशी इमान राखत नाहीत ते तुमच्या मताशी राखतील का? ही गत आहे. पुढं घराणेशाहीवर कमळाबाई लय बोलती का नाही? आम्हाला घराणेशाही संपवायची. बरं झालं राणा पाटील तेरखेड्याचा रहिवासी नाही, नाहीतर सरपंच कोण राहिलं असतं? राणा पाटील. उपसरपंच अर्चनाताई म्हणते, सदस्य हा चलू द्या, पंचायत चलते का? चलू द्या. 2019ला माझ्या जागी जर चुकून राणा पाटील खासदार झाला असतं तर खालची विधानसभा कोण लढलं असतं? तो किती सांगतोय फाटदिशी अर्चनाताई म्हणते.
त्याचं काय चूक नाही, त्याला माहिती आहे. ओमराजे 19ला खासदार झाला बांधवानो. ओमराजे जिथून विधानसभा लढवित होता तिथून आमदार कोण झालं? एका शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणाहून आमदार झालं. आणि आज अभिमान आहे ते कैलास पाटील सुद्धा 50 खोक्यावर लाथ मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर प्रामाणिक आहे. घराणेशाहीवर भाषण करणारी एकीकडून घराणेशाही मोडून त्या ठिकाणी सगळ्याला संधी देणारा एकीकडे आहे. मला लालसा नाही बांधवानो, बिलकुल लालसा नाही. ह्या भावनेतनं मी त्या ठिकाणी काम करतोय. आता बघितलंय आपण मागचे 5-6 दिवस झोपी गेलेला जागा झाला. दया झोपी गेलेला जागा झाला. अचानक माहीत खातात आला आणि तोंडातून काय बोलताव, काय बोलताव म्हणाव. अहो साहेब, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री हो, ठीक आहे, तुमच्यावर संस्कार झालेत का नाही ती तुमच्या आई वडिलाच्या संस्काराचा भाग आहे. पण तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना काय भाषेत बोलताव? पटते का हो तुम्हाला? पटते तुम्हाला? बरं, आपल्या तोंडातून बोलत असताना त्या गोष्टीची शहानिशा करावी, आधी खात्री करावी, मग बोलावं. कशासाठी चाललंय मला कळना गेलंय. पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्याच्यातून एवढंच दिसतंय की तानाजी सावंत साहेबाचे संस्कार किती उच्च दर्जाचे आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त काय मला बोलायची आवश्यकता नाही, है का नाही? उच्च दर्जाचे आहेत ना. काय भाषेत बोलतो तुम्ही? आम्ही बी आमच्या आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय, तुम्ही बी तुमच्या आईबापाच्याच पोटी जन्म घेतलाय. किमान त्यांचा तरी अपमान करू नका. काही अधिकार नाही दिलेला आपल्याला त्यांचा अपमान करायचा, काही अधिकार दिलेला नाही आपल्याला त्यांच्यावर बोलायचा. आता तर काल भाषणात तिसरंच बोललं मी. माझ्या अख्ख्या लोकसभेच्या निवडणुकीत राजेसाहेबाचा विषय एकदा तरी काढला का हो? बरं, नाही काढला तरी राजेसाहेब माझे वडील होते, त्यांची हत्या झाली ही खोटी गोष्ट आहे का? राजेसाहेबांची हत्या झाली म्हणून ओमराजे राजकारणात आला ही खोटी गोष्ट आहे का? ह्या केसचा निकाल त्या ठिकाणी 2006 पासून आज 24 उजाडले, अजूनही लागू दिला जात नाही ही खोटी गोष्ट आहे का? का डॉक्टर पाटील रोज तारखा वाढवून घेते? माझं त्यांना एवढंच विनंती आहे की तुम्ही माझ्या वडिलांवर बोलायची तुमची लायकी नाही, अवकात नाही, तरी पण बोकलाव तुम्ही. तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही मंत्री आहात, तुमचा मानणारा टरबुजा गृहमंत्री आहे, वर तिकडचा अमित शहा गृहमंत्री आहे. तिघाला एवढी विनंती आहे, खासदार म्हणून नाही, ज्या पोराच्या वडिलाची हत्या झाली त्याचा केसचा खटला चालू आहे, तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, एवढीच विनंती आहे की तुमच्यात जर दम असेल तर ह्या केसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्या, 2 महिन्यात ह्याचा निकाल लावून घ्या. उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी, मला मग तुम्हाला मानतो म्हणा. आणि भानगड अशी आहे भैया, बॉयलर कोंबडीचा अंड माहिती आहे का तुम्हाला? त्याला बाप असतंय का हो? जरशा गाईचं वासरू त्याला बाप असतंय का हो? मग असं बॉयलर कोंबडीचा अंडन जरशा गाईचं वासरू जर बापाबद्दल काय बोलत असेल तर आपण समजून जायचं की ही सुद्धा काय बोलायची फार आवश्यकता नाही मला वाटते त्याच्यावर. तात्या ती जेवढ्या ऍक्टिव्हिट होतील त्यांचं जेवढं कार्य आहे, इतकं भयंकर कार्य आहे, इतकं विकास, आता कसं म्हणायचं, सारखं मी दिलं. आता ओमराजेने बी RDSSच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात 1303,70,00,000 रुपयाचे 40 नवीन सबस्टेशन 33 kVचे आपण आपल्या जिल्ह्यात मंजूर करून घेतले. त्या RDSSचा बी अध्यक्ष खासदार आहे बरं का जिल्ह्याचा. आणि तुमचे जे लाईटीचे फोन येत होते ही भावना लक्षात घेऊन 1303,70,00,000 रुपये खर्च करून 40 नवीन 33 kVचे सबस्टेशन, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि सगळ्यात महत्वाचं जे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जिल्ह्यात मंजूर केले ते आपल्या वाशी तालुक्यातले पारा 1, लिंगळगाव पिंपळगाव लिंगी 2, पारडी 3 आणि बावी मांडवा 4, ह्या 4 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मी खासदार या नात्यानं RDSSचा अध्यक्ष या नात्यानं मंजूर करून घेतलेत.
2250 वैयक्तिक शेतकऱ्याची डीपी मंजूर करून घेतलेत. 1550 जी डीपी 63 होते ते 100चा करायचा निर्णय घेतलाय आणि ह्याच्यासाठी 1303,70,00,000 रुपये सुद्धा मंजूर करून घेतलेत. पुढच्या 2 वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण आपल्या तालुक्यात राहणार नाही, जिल्ह्यात राहणार नाही. हे ओमराजेचं ठळक काम आहे, जरा त्यांना सांगा. पण माझा मूळ प्रश्न आहे की ही 1303,70,00,000 रुपये जे मी आणले, मी काय माझी गोर्धनवाडीची जमीन इकून आणले का? कुठून आणले हो? शासनाच्या काय बापाच्या घरी तिजोरी आहे? अरे जीएसटी भरताव का नाही? खतावर 18% भरून अजून निश्चिती झाली का नाही? शर्ट आहे, पॅन्ट आहे, घड्याळ काय घ्या, तुमचं मोबाईल काय, मोबाईल घ्या, अजून काय घ्यायचं ते घ्या, सगळ्यावर जीएसटी आहे का नाही? माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे त्याच्या. हा, जीएसटी देखे जाने का ऊपर. हा, मग ही जीएसटीचा पैसा कुणाचा आहे? मग तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर आम्ही का नागदा नाकाचं भूषण आणायचं फुकट? हाय का कारण काय? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करणं आमचं कर्तव्य आहे का उपकार आहे? कर्तव्य आहे. ओमराजेने कधी सांगितलं नाही, पण ही सगळीच रोज वाह 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 बुकायली म्हणून म्हणलं आता सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं. बांधवांनो, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर पाटलानं 91 ला मंत्री असताना मंजूर झालेलं कुठं नेलं का? नेरूळ का हो? हिथं काय जनावर राहत होती? बरं झालं सापडलं मला. मुंबईला आणि ती गिन्यान गेलेलं मला काय म्हणतंय, धाराशिवला मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा. आता काय सरकारनं तुम्हाला फेकून हाणलं का असं मेडिकल कॉलेज? तुम्ही प्रस्ताव घेऊन गेला असाल ना की बाबा आम्हाला मेडिकल कॉलेज जी द्यायचंय ती तुम्ही मुंबईत द्या. तुम्ही जर पाहुणं होऊन गेला असता धाराशिवसाठी तर मेडिकल कॉलेज कुठं मिळालं असतं? आता पाहुणं होऊन गेला कुणासाठी? मग झक मारायला इथं होईल का म्हणावं? सोयरीक जोडल इथली काय आम्हाला धोत्रावर इन करतंय वाटतंय काय की त्यांना माझ्या भाषेमुळे? मागणी दरिद्र्याने तिथली केली, मंजुरी कुठे मिळाली? तिथं मिळाली. आणि तेवढी मंजुरी मिळून काय म्हणते, आम्ही फुकट इलाज करतो. मग मी त्याचं माहितीच्या अधिकारात काढलं आणि माहितीच्या अधिकारात असं लक्षात आलं, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या कॉलेजमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारात मी माहिती काढली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हे हॉस्पिटल घेतंय. योजना काय? उपचार हॉस्पिटलनं करायचं आणि पैसे कोणी द्यायचं? सरकारनं. असं असताना ही पटुषा काय म्हणते, आम्ही फुकट करतो. मग माहितीच्या अधिकारात काय माहिती मिळाली? 2012 ला 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि क्रिया झाल्या. 2,50,750 चा आहेर यांनी सरकारकडून घेतला. 2013 ला तर गंमत झाली, 16 पेशंटवर 138 वेळा खोल फिटिंग झाली आणि त्याच्यासाठी 10,13,500 रुपये घेतले. माझं इतकंच म्हणणं आहे, राणा पाटील, मल्हार पाटील, की तेवढी 16 माणसं इथं आणून दाखवा नेमके आहे ती का? 2014 9 पेशंटवर 80 प्रकारच्या खोल फिटिंग एकदा आणून दावा तरी आम्हाला बघू तर द्या. आणि त्याच्यासाठी पैसे किती? 11,32,500. ह्यांचं सगळं पैसे एकत्रित केलं तर 18,23,71,248 रुपये ह्यांनी सरकारकडून आहेर स्वीकारलाय. आणि इकडं भूषणात आपल्याला सांगतेत की आम्ही तुझा उपचार कसा केला? फुकट आहे, फुकट आहे. कसा गप बसला बुच हाणल्यावर पुन्हा पत्रकार परिषद घेतल्यावर बोलला का पुन्हा काय? हा, उई की टुई नाही, पुन्हा गचगार आहे. आणि ही गायबानं आता मला सांगा, धाराशिवला मेडिकल कॉलेज असतं तर लवकर इलाज झाला असता का नेरूळला जाऊन? आणि तुमच्या गावात जर कुणाला तिथं इलाज केला असेल तर जाहीर आव्हान आहे, तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेतल्याच्या बगैर केलाय का? एक बी सापडायचा नाही. का घेतलंय रेशन कार्ड आधार कार्ड? उपचार हितन पैसे. बांधवांनो, ह्या पद्धतीची माणसं आहेत. ओमराजेने मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं, पण धाराशिव मध्ये केलं, शासनाच्या मालकीचं केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं आपल्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडतात. बांधवांनो, हे माझं काम. त्याच्यासारखं स्वतःच्या बापाच्या मालकीचं नाही केलं का? तर आम्हाला लोकांची काळजी आहे, त्याच्यासारखी घराची काळजी नाही. ही माझं दुसरं ठळक काम. आपल्या माहितीसाठी 133 किलोमीटर लांबीची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 89 कोटी रुपयाची कामं मी मागच्या 5 वर्षाच्या काळात खासदार म्हणून केली.
खासदार म्हणून 89 लाख रुपये निधी आपल्या वाशी तालुक्यासाठी दिला. 30, 54, 50, 54 मधनं 90 लाख रुपये मागच्या 5 वर्षात वाशी तालुक्यासाठी दिला. जनसुविधेमधनं 35 लाख. आणि सगळ्यात महत्वाचं जे दिव्यांग बांधव आहेत, आपले अपंग बांधव आहेत, यांच्यासाठी आलेमको नावाची संस्था आहे. 1976 पासून साहित्य वाटप करते. 76 ते 2019 पर्यंत एकाही खासदारानं वाटप केलं नाही, योजना राबवली नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं योजना राबवली आणि त्याच्या अंतर्गत 3 चाकी साधी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, कानानं ऐकायची मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, व्हीलचेअर असेल, कमोड चेअर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणची स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, हे 4,61,00,000 रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न करता त्यांना मोफत वाटायचं काम या ओमराजेनं केलंय. ही काम का सांगायलोय? मला सांगायची इच्छा नव्हती, पण तुम्हाला बी कळावं की जी माणूस शेतकऱ्याच्या साध्या गोष्टीकडे इतक्या गांभीर्यानं लक्ष देतंय, ती तुमच्या जीवनावर परिणाम होणाऱ्या कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, म्हणून सांगितले. आता पुढं भाई और बहिनो, ती बी उद्या आहेत आपल्याकडं. मग त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की मोदी साहेब उद्या आल्यावर लांब लचक भाषण असण्यापेक्षा उगम मी विचारलेल्या साध्या साध्या प्रश्नाची उत्तर द्या. मी तर काय साधारण माणूस आहे, चिल्लर माणूस आहे, आणि चिल्लर माणूस पाडायला किती माणसं येईल लागलीत बघ की, किती माणसं येईल ती. हा, आपण चिल्लरच आहो, आपण काय चिल्लर आहो. हा हा, थांब, काय म्हणते ती? भाई और बहिनो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं अरबी समुद्रात भूमिपूजन केलतं का नाही? केलतं का नाही? झालं का? ह्याचं विचारावं लागेल का नाही? पुढं, किसान की आमदनी 2022 तक दुगनी होगी, झाली का? अरे आज कसं नाही? 11,000 रुपयाचं सोयाबीन काटा काढून, पामतेल आयात करून, सोयाबीन आयात करून किती हजाराला आणले? 4,000ला. झाली का निश्चिती? 11,000चं 4,000ला तर किती फरक पडला? 7,000चा. तरी 500 मोदीला देऊन टाकू, आपल्याला देतील तशी. 6 धरू, क्विंटलला 6,000, एकरात किती क्विंटल निघते? 5च धरा, कमीत कमी धरू. मोब 10 क्विंटल बी निघते कुणाला, पण आपण 5च धरू, वरचं 5 त्या दोघाला देऊन टाकू. 5 क्विंटल तर 6,000च्या फरकानं 5 × 30,000 रुपये एकरात नुकसान. 5 एकरात किती झालं? 5 त्रिक 1.5 लाखाचा निबर हाबाडा खाल्लाय आपण सोयाबीनच्या भावात, आणि पारावर बसून चर्चा करताव की 4 महिन्याचं 2,000 तुला आलं का? आता 1.5 लाख जास्त आहेत का 4,000? 2,000 जास्त आहेत. बरं, 2,000 4 महिन्याला, आणि सोयाबीनचं पीक बी 4 महिन्याच आहे की, म्हणजे नुकसान 4 महिन्यात 1.5 लाख झाले, मिळाले 2,000. 4 महिन्याला 2,000, महिन्याला किती? महिन्याला 500, दिवसाला 17 रुपये दिवसाला. म्हणलं तर काय येतंय? एकानं सांगितलंय मला, म्हणले दादा त्याच्यात 3 रुपये टाकले की 3 इमल येतात म्हणले. हा र शेतकरी सन्मान. कांद्यावाले आहे ती गाव, कांदेवाले तर लय मस्त हिंडायला लागली, ती त्यांची कायमची निश्चिती झाली. कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर निर्यात बंदी, आणि पुन्हा निर्यात बंदी केल्यावर कांदा आपण कुठं टाकून दिला? उखंड्यावर. लय मोठ्यानं म्हणलं बाबा, उखंड्यावर. ध्यान ठेवा, फक्त ध्यान ठेवा. जियाजला गाव माहिती आहे का बुंपाल तालुक्यातलं? ती कांदा घेऊनच बसली ती. का? माहितीचा उमेदवार कवा प्रचाराला येते की म्हणले. अजून काय गेला? ही कांद्याची परिस्थिती. दूध, बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव 20 रुपये लिटर आहे, आणि गाईच्या दुधाचा भाव 24 रुपये लिटर आहे. कशी जग मारायची? आता ह्याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो. फोन कुठं आहे रे माझं? आता नीट ऐकायचं बरं का, शांततेत कालवा करायचा नाही. बघा बघा मोदी साहेब काय म्हणते, ती नीट शांततेत ऐका. थांबा थांबा, बोलतो सगळं. किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा। और मैं खुद इस काम को करवा
कशी जग मारायची, कशी जग मारायची, काय म्हणते? पहिल्याच मीटिंग मध्ये पहिल्याच कॅबिनेटला पहिलंच काम तुमची कर्जमाफीचं करण आणि जिम्मेदारी कोणाची आहे? नाही मोदी साहेबाची. उद्या मला मोदी साहेब आल्यावर एवढं सांगा की ती पहिल्या मीटिंग कवा येणार आहे तेवढं आम्हाला कळू द्या म्हणा. बाय और बाय नाव महंगाई कम हुई की नाही हुई? म्हण हुई. झाली की कमी. 60 रुपयाचं डिझेल 97 रुपये लिटरनं, 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाचं लिटरनं, 400 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयानं. आधी 1200 होता, आता जरा डिस्काउंट देऊन आणले 1100ला. 400 रुपयाचं डीपीचं पोतं 1600 रुपयानं. माझ्या महिला भगिनीला तुम्ही घरी गेल्यावर विचारा की 2014ला जी आठवड्याचा बाजार आपला 100 रुपयात अगर 200 रुपयात होत होता, आता किती पैसे लागायला लागलेत? चौपट लागायलेत का 5 पट लागायला लागलेत? मग 5 पट जर पैसे लागायले असते तर महागाई वाढली का कमी झाली? वाढली. आता दुसरं भाषण ऐकू आपण महागाईचं. जेव्हा मोदी साहेब पहिल्यांदा आले 2014ला भाषण करायला, तेव्हा सिलेंडरची किंमत 400 बघून त्यांना फार धक्का बसला आणि त्यांनी बोलले, महंगाई बढ़ती तो गरीब क्या खाएगा? किती वेळ चालते? पाणी येते सुटतच नाही. इथे बी तसं जरा मॅच केलं की होतंय. तिथून 15 मिनिटात जाते कांगरीला. शिरी मार्गे जाऊन कांगरीला 15 मिनिट. ये गरीबी का हाल कर दिया है, उसको जरा नमस्कार करके जाए. ये गरीबी झालं का? एक मिनिट. तुम्हाला माहिती आहे त्याच्यात. काय काय आता पुढचं ऐका. सिलेंडर 400ला होतं तवाचं भाषण आहे मोदी साहेबाचं 14चं. होती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है मित्रों. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए.
कशी झक मारायची. 400ला सिलेंडर होतं तेव्हा मोदी साहेब काय सांगायलेत आपल्याला, गॅसच्या सिलेंडरला नमस्कार करून पुन्हा कशाला जावा. आता 400चं कितीला झालंय. मग आता काय करायचं, शिगडीला दंडवत घाला आणि गॅस टकुड्यावर घ्या आणि पुन्हा मताला जावा. काय चाललंय काय. मोदी साहेब मला तुमच्याकडून विचार नाही. वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता. 2 लाख पोराला आमच्या महाराष्ट्रातल्या रोजगार मिळत होता. तुम्ही कुठं नेला, गुजरातला नेला का नेला. एवढ्या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या सभेत मिळावं. मोदी साहेब तुम्ही एका वर्षाला 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन दिलं होतं. एक सुद्धा पोरग खालचं बसलेलं बिगर नोकरीचं नाही. रोज ही पाहुणा येतोय, दुसरा पाहुणा भाकर टिकते, पुन्हा तिसरा पाहुणा येतोय. आहे का नाही. आज कसं म्हणतो 10 वर्षात 2 कोटी वर्षाला म्हणलं 20 कोटी नोकऱ्या झाले की. तू काहीतरी लबाड बोलायला काय की ईडी लावू का माग तुझ्या. आता परिस्थिती अशी आहे की सामूहिक भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवावा लागेल. काय करायचं त्याच्यात, ही जी बिगर लग्नाची राहिली ती त्यांना पगव कपडे घालायचं, बम बोले म्हणायचं, चलू दे दानका कुटवर बे. चलतंय का. अरे झाली का नाही निश्चित अजून तरी. भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको ईडी से डराऊंगा और भाजप में लूंगा. आहे का नाही. आता ती पुढचं दावितो तुम्हाला. आपण तसलं पुऱ्या विषय बोलतच नाही. काय जे असेल ती खटक्यावर बोट, जागेवर पलटी. तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. कसं वाटतंय. कुठं गेला 70,000 कोटीचा घोटाळा. माय 5व्याच्या दिवशी त्यांच्याच आमदाराच्या पाठिंबावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण झाला, उपमुख्यमंत्री. खातं कोणचं दिलं दादाला. म्हणले ह्यांना खायचं सगळ्यात चांगलं माहिती आहे, म्हणले ह्यांना अर्थ खातं द्या म्हणले. काय चाललंय. 70,000 कोटीचा आरोप असणारा माणूस तुमच्या बाजूने आला तर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधात गेला केजरीवाल. 1 रुपयाचा आरोप नाही. कुठं घातले. आम्ही काय धोत्रावर इन करायला का मालक म्हणाव. कळायला का नाही. म्हणजे निश्चिती झाली का नाही नीटनीटकी का अजून आहे का इच्छा भाईवर बहिणोची. एवढ्या प्रश्नाचे उत्तर साहेबांनी द्यावे. सभा घ्यायला काही हरकत. आता त्या सभेवरच त्यांचा जीव अडकलाय. सभा झाली की आपलं. तुम्हाला सांगतो मोदी साहेबाची सभा होऊन महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यात जास्त मतानं पडणारा उमेदवार म्हणजे अर्चनाताई पाटील असतील. एवढं लिहून ठेवा, पक्क लिहून ठेवा. आपण काय 5 वर्ष गोट्या खेळल्या तर काय कामच केलंय. पुढचं आता मला तुम्हाला विचारायचंय. राणा पाटील भाजपमध्ये, अर्चनाताई घड्याळाचं तिकीट घेऊन आल्या आल्या म्हणल्या स्त्री शक्ती आहे. मग गरीबाच्या घरची महिला जमत नाही असेल तर डॉक्टर पाटलांच्याच घरची झाली का नाही. मग त्यांनी इस्टेट जाहीर केली. 350 तोळं जास्त सोन आहे मामा. 350 तोळं या ताईकडं. आख्या तेरखेड्यात गोळा केल्यावर होईल का तेवढं. आहार स्त्री शक्ती. त्याला विचारलं पत्रकारांना, आता ताई तुम्ही घड्याळाचं तिकीट घेऊन आला होता, घड्याळाचं चिन्ह वाढवणार ना म्हणले पक्ष तुम्ही. अरे माय म्हणली, माझा नवरा म्हणली भाजपमध्ये, हे काय म्हणली घेण्या देण्याचं विचारायला म्हणली. छे आजी दादानंतर दोंड आणून घेतला असेल कपाळात.
त्याच्याहून पोरग भारी आहे. नुसतं अंगानं वाढलंय, देवानं बुद्धी काय वाढूच दिली नाही. काय म्हणे माहिती आहे का? माझ्या रक्तात राष्ट्रवादी आहे, हृदयात भाजप आहे, लेकराचा अजिबात दोष नाही. दोष आई बापाचा आहे. काका मल्हार पाटलाचे पप्पा कोणत्या पार्टीत आहेत? भाजप. आणि मल्हार पाटलाच्या मम्मी कोणत्या पार्टीत आहेत? राष्ट्रवादी. मग आई बाप बरं चोरलेले राष्ट्रवादी. मग आई बाप असं दोन पार्टीत असल्यावर लेकराचा केमिकल लोचा होणं साहजिक आहे, काही चूक नाही. माझं पाटलाला एवढंच आव्हान आहे की बाबा आपल्या आई वडिलाचा आदर्श घ्या. अजून 2 अवयव रिकामे आहेत आपले, किडनी आणि लिव्हर. किडनीत शिंदेगड घाला आणि लिव्हर मध्ये मनसे घाला. अरे थांबा, ही दोन्ही पक्ष दोन्ही अवयवात गेले की तुम्ही बी तुमच्या आईबापासारखं रात्रीतून पार्टी बदलायला रिकाम, सकाळी जर तुम्ही शिंदे गटात आला तर सांगायला रिकाम किडनीत होता आपल्या. काय नालायकपणा लावलाय. पार्टी बदलते तर भूषणानं सांगतेत आपण बदलायला. लोकांना गृहीत धरून चाललेलं राजकारण आहे. पटलंय का लोकाला? आता बांधवानो, लोकसभेत मराठा आरक्षणाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. जरांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं तेव्हा, पण त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी बोलणारा, मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलणारा एकमेव तुम्ही निवडून दिलेला ओमराजे निंबाळकर नावाचा खासदार होता. काय म्हणला? तामिळनाडू राज्याचं आरक्षण 78%ला गेल्यावर जर टिकत असेल केंद्राच्या ऍफिडेव्हिटमुळं, तर आमच्या महाराष्ट्राचं बी 50%च्या पुढे गेलेलं मराठा आरक्षण टिकवा. कसं? जसं तामिळनाडूतलं आरक्षण केंद्र सरकारनं ऍफिडेव्हिट देऊन टिकवलं होतं तसं. काय झालं असतं जर टिकलं असतं तर मराठा आणि ओबीसी वाद जी पेटलाय ती पेटला असता का हो? ऐकलं का केंद्र सरकारनं? लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा तुम्ही निवडून दिलेला ओमराजे निंबाळकर खासदार होता, हे सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षणाच्या विषयाच्या बाबतीत बोलणारा एकमेव ओमराजे निंबाळकर होता. शेतकऱ्याच्या बाजूनं त्यांच्या तोंडावर सांगणारा, मोदीच्या डोळ्यात डोळे घालून सांगणारा तुमचा एकमेव ओमराजे निंबाळकर खासदार होता. नदी जोड प्रकल्प राबवा म्हणणारा पण ओमराजे होता. बांधवानो, मागच्या लोकसभेत 71 वेळेस मी तुमचे प्रश्न लोकसभेत मांडलेत. माझ्यापूर्वी डॉक्टर पाटील बी खासदार होते. एकदा तर बोलायचं होय. एकदा तुम्हाला किती जणाला भेटले 5 वर्षात तेरखड्यात येऊन? तुमचे किती लोकांचे फोन उचलले 5 वर्षात? अरे मग एवढं तुमचं गुणगान असताना अजून का खासदार व्हायचंय? ओमराजे खासदार म्हणून जबाबदारी का पार पाडू शकते? 8 कारखाने 150 संस्थान आहेत माझ्या. माझा पूर्ण वेळ कुणासाठी? लोकांसाठी 24 तास मधला 24 तास वेळ आहे. त्यांच्याकडे आहे का? पहिल्यांदा कारखाने पुन्हा संस्थान वेळ भेटला तर तुम्ही. ही अवस्था आहे. त्यांना प्रतिष्ठा म्हणून खासदारकी पाहिजे. ओमराजे 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून खासदारकी लढवत आहे. मला वाटतं ह्याचा विचार तुम्ही करा. ही सगळं विषय मांडलेत. आता फक्त एक शेवटचा मला तुम्हाला मांडायचा आहे. हे जो उदाहरण मी का देतोय, कारण निष्ठा काय असते. गरीब बी असलं तरी निष्ठावंत माणूस कसा असते बघा. ही माणूस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा फॉर्म भरायला आलता अर्चनाताईचा. काय म्हणतोय पत्रकारांना बोलल्यावर नीट ऐका. आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? खंदानी पक्ष शरद पवारचा. यावेळेस खासदार कोण होईल वाटतं तुम्हाला? याच खासदार शहर ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती? कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त. बरं, आता तुम्ही आले कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालला? नाही डांग नाही तसली. ओमराजे चालला? हा, ओमराजे चालणार.
नाही म्हणता नाही येणार आहे वाघ आहे ती. अहो नुसता साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती. मोटरसायकल हा मग ओमराजे चालणार आहे इथं. हा मग दोघं 500 रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती. 500 रुपये हजेरीने आणली ह्यानी आणली. काय बोललं ते ऐकलं तुम्ही, पण ह्याचा पुढचा अर्थ तुम्हाला मला सांगायचा आहे. ह्याच माणसाकडे रात्री 2 लाख रुपये घेऊन पवार गटाची लोक गेली, अजित पवार गटाची. काय म्हणतात त्याला, एवढे 2 लाख घे बेटे आणि एवढंच म्हण की ओमराजेनं पैसे देऊन असं म्हणायला लावलं होतं. ही पटुशा काय म्हणला माहित आहे का, वट म्हणला. पहिला म्हणलो असं का म्हणायली, म्हणला तू 500 दिलते तेवढ्याची हलगी तुझ्या रॅलीत वाजवून आलोय. ही कांबळे नावाचा ग्रस्त आहे, मागासवर्गीय समाजातून येत आहे. रोज 500 मिळवत असेल, ज्या दिवशी हलगी लागल दुसऱ्या दिवशी नाही मिळालं तर नाही मिळालं. पण बांधवानो त्यानं 2 लाख रुपये नाकारून काय सांगितलं, मत कुणाला टाकायचं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला संविधानाला अधिकार दिलाय आणि माझं मत ओम राजाला टाकणार आहे. वोट म्हणला. मला सांगा, इतका स्वाभिमानी माणूस इतका गरीब असताना जर असेल तर माझं इतकंच म्हणणं आहे की ह्या बिचाऱ्याचं पाय धुवून ईडीन सीबीआय पासून वाचण्यासाठी, पद मिळवण्यासाठी, 50 खोके मिळवण्यासाठी जी गद्दार तिकडे गेले त्यांना पाजावं थोडं थोडं. काय फरक पडला तर पडला. बांधवानो ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. बांधवानो ही कृष्णा मराठवाडा का तुम्ही भाषण माझं संपवत नाव काय की असं, पण भैया सांगते ती. नाही भैयाला सांगतो, कारण मी भैयानंच केलंय. तात्या भैया मी 2.5 वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण 1.5 वर्ष आपलं कोरोनामध्ये गेलं. आणि कोरोनामध्ये हे कुत्र्याच्या छत्र्या आलत्या गाव कुठून, डॉक्टर आलता, राणा आलता, अर्चनाताई आलत्या, कोण आलत, हा आपले खेकडा मंत्री कोण आलत. तेव्हा प्रत्येक गावात कोरोनाचा पेशंट निघाला गेल्यावर तुमचा हा ओमराजे खासदार त्या प्रत्येक गावात गेलता. आज तुम्हाला आवर्जून सांगतो, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागला, व्हेंटिलेटरचा बेड लागला, कुणाला औषध लागलं, त्यावेळेस कोण होतं, ही होतं का कोण. आणि आज जणू लय कुत्र्याच्या छत्र्या उगवल्याने उगो पुढं 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 इकासाचं भरत झालंय. बांधवानो, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये रामदारा तलाव असेल, दुधाळवाडीचा साठवण तलाव असेल, इथला ही जोडायची कामं प्राधान्यक्रमात नव्हती. ती कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम मी भैया तात्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या सहीनं निघालेला GR आहे. कुणी बी टोपी घालून फुकटचं भूषण हाणू नका म्हणा बोगद्यात जाऊन. त्याचा GR काढा आणि त्याच्यासाठी लागणारी 2200 कोटीची तरतूद सुद्धा भैया त्या ठिकाणी साक्षीदार आहे. ती सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातली आहे. त्यामुळं दुसऱ्याचं लिकरू आपल्या काकावर घेऊन सांगू नका, त्याच्या नाकावरून ओळख येते कुणाचा आहे ती. बाद झालं का पाणी, पुढं आता ही सगळं झालंय. एक राहिलं अंडर जरा इथं ती काय म्हणते माहिती आहे का, समर्थनगर मध्ये गेले की काय म्हणते, घड्याळाला मत म्हणजे नाही भाजपला मत. गंमत आहे का जरा, घड्याळाला मत म्हणजे. आणि खाजानगर मध्ये गेले, आपल्याला कुठं कांबळाला टाकायचं, आपल्याला तर घड्याळाला टाकायचंय. किती चाबरी आहे ती. हे काही राणा पाटलाचा व्हिडिओ आहे माझ्याकडं. ही खाजानगर मध्ये चाललो होतं, ह्याच्या गळ्यात भाजपचा गामजा आहे आणि ती खाली धारासूर मार्दनीची कमान आहे. तिथून गामजा कसं टाकते बघा खाजानगर मध्ये एंट्री करता, नीट बघा बरं का कसा. कशी झक मारायची म्हणजे धारासूर मर्दिनीच्या कामांना बसतोर गामच्या गाड्यात. आणि खाजानगर मध्ये
इतकी नालायक माणसं बघितलीत का हो तुम्ही? इतकी डुप्लिकेट. तुम्ही ठरवायचंय आता. बांधवानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून ठेवलंय आणि ज्याच्यावर आपली लोकशाही चालती, ती लोकशाही जर वाचवायची असेल तर ह्यांना 400 पार कशासाठी पाहिजेत? काय बदलायचंय? संविधान बदलायचंय. ऐकलं का नाही? SC STच्या बाबतीतला, आरक्षणाच्या बाबतीतला अमित शहाचा व्हिडिओ बघितला का नाही? मग आता कवा निश्चित व्हायची नेमकी? कवा व्हायची? हा, खूप द्या चांगली. ही विचार करा. चला, विषय बरेच आहेत, मला बी पुढे अजून सभा आहेत, पण तुम्ही इतकं चलून आणून खरं तर मी 10 मिनिटातच संपवायला पाहिजे होतं, पण बरंच वाढत गेलं. आता बांधवानो, या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीने विचार करा. ह्या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत. आता आपल्या इथं सुद्धा पुढच्या लोकांनी वंचित कडून एक माणूस उभा केलाय, पुढच्या लोकांनी MIM कडून एक माणूस उभा केलाय. का उभा केले? तो भाजपच्या विरोधातलं मतदान, त्यांच्या विरोधातलं मतदान काय व्हावं? मग आपण जर त्यांना मतदान टाकलं तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे? आणि भाजपला फायदा झाला आणि जर 400 पार गेलं मग संविधान कोण बदलणार आहे? मग काय करायचंय काय नेमकं? आता पटलं. आपला धनुष्यबाण चोरलाय, हाणलाय. आपलं चिन्ह काय? 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 येणाऱ्या 8 तारखेला जागृती. मला माहिती आहे, माझा काय डॉक्टर पाटील झाला नाही अजून. मी 8 म्हणून 8 म्हणलो होतो. मला बघायचं होतं दिल की बात ऐकायलेत का मन की बात ऐकायलेत ते. पण 8 म्हणल्या खटक्यात 7 म्हणले म्हणजे दिल की बात ऐकायलेत, मन की बात. म्हणून 7 तारखेला मतदान करत असताना माझं नाव पहिल्या मशीनवर 2 नंबरला आहे. किती नंबरला? माझं नाव आहे ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर. एवढ्या लांब नावाचा माणूस अख्या जिल्ह्यात शोधून सापडणार नाही. 2 नंबरला आहे. लांब नाव आहे. ज्याला लिहिता वाचता येतं तिने वाचून बघायचं, ज्याला येत नाही त्यानं लांबक बघायचं. 2 नंबरला. थांब की अजून पुढे सांगतोय की. त्याच्या पुढे माझा काय फोटो रे. मला तर ओळखीत आहो की, माझा फोटो ओळखी चाल की. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं फोटो बघायचा. फोटोच्या पुढची काय बघायची आणि मशालीच्या पुढचं काय दाबायचं? बटन दाबलं की टुई करून आवाज येतोय. लगेच महागारी फिरायचं नाही. तिथं बाजूला व्हीव्हीपॅट मशीन आहे, त्याच्यात मशाल चिन्ह आणि 2 नंबर आलाय का बघायचं. ती चिठ्ठी 7 सेकंद तिथं राहते, त्याच्यावर लाईट पडते आणि आपल्याला दिसल्यावर ती चिठ्ठी कुठं पडती? खालच्या डबड्यात पडते. ती काय झाला? आपलं बटन मशालीला दाबलंय, मतदान सुद्धा मशालीला गेलंय, त्याचा पुरावा. एवढं बघितलं की ईव्हीएम मध्ये काही सुद्धा घोळ होत नाही. बघ चाल. आणि बटन मशालीचं दाबलं, चिठ्ठी जर भलत्या चिन्हाची निघाली तर ही असली जायती गाड्या. पुन्हा अजून आम्हाला 1 महिना फुकायला लावा अजून भाषण करी. फुगड मशीन तू. नीट टेटक झालं 1.5 महिना झालं बेटा. लेखी अर्ज द्यायचा की केंद्र प्रमुख आदरणीय, विषय मशालीचं बटन दाबला असता चिठ्ठी दुसऱ्या चिन्हाची पडत असल्याबाबत आणि मी मशालीचं बटन दाबल्यावर त्या व्हीव्हीपॅट मधली चिठ्ठी जी आहे ती दुसऱ्या चिन्हाची पडते, तर तुम्ही ते व्हेरीफाय करा आणि ताबडतोब मतदान. ही लेखी अर्ज द्यायचा आहे. मशीन फोडायची काय बाबा. आताच 10 किलो कमी झाली ती सगळ्याची. आणि म्हणून आता काय भीती राहिली का ईव्हीएम बद्दलची? म्हणून उद्याच्या 7 तारखेला मशाल या चिन्हा पुढचं बटन दाबून
ओमराजेनं तुमच्यासाठी इमानदारीनं 5 वर्ष खासदार म्हणून जे काम करणं मला गरजेचं आहे ते संसदेही तेही केलंय, संसदेच्या बाहेरही केलंय, राज्य सरकारमध्येही केलंय, केंद्र सरकारमध्येही केलंय. म्हणून मला तुमची मतं मागायचा अधिकार आहे का नाही? फक्त आपल्याला कमी काय आहे? खोके आहेत का? खोके आपल्याकडं? अरे मलाच पैसे दिलेत शेतकरी, तू काय सांगायला लागला? काल आगळगावात होतो, आगळगावानं 23,000 रुपयाचा चेक दिलाय. उंबडगे म्हणून गाव आहे, 50,000 रुपयाचा चेक दिलाय. एका आपशिंग्याच्या तर भाजीवाल्यानं मेथी विकणारा भाजी 20 रुपयाला पेंडी विकत होता. 3,000 पेंड्या होत्या. आख्या बाजारात गेलं आणि म्हणला जी जी इमानदारीनं ओमराजेला मतदान करणार आहे त्यानं ही पेंडी फुकट घेऊन जावी म्हणला. काय पाहिजे अजून? सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली, सामान्य लोकांनी, आणि ती निवडणूक तडीला न्यायची जबाबदारी आता तुम्ही बस आहे का नाही? तुमची आहे. म्हणून आणि मतदानाचा टक्का वाढवा बर का, कारण पडणाऱ्याची निश्चिती झाली पाहिजे नीटली. हा, तुम्ही जेवढा टक्का वाढवचाल तेवढी माझी काय वाढणार आहे? आणि मोदी साहेबाच्या डोक्यात गेलेली बी हवा निघल. आणि आपलं बी सोयाबीन पुन्हा 4,000चं केलंय ते 11,000ला करणार ना? बांधवांनो, इतकंच करा. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापूरचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून या ओमराजेला लोकसभेत पाठवा, इतकी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता 1 मिनिट, ही भाषण झाल्यावर राहुल भैयांचं नाही, ज्ञानेश्वर तात्यांचं नाही बोलावं लागतंय, तुतारी फुगावी लागते म्हणा भैया. हो तात्या, तसलं करू नका तुम्ही. नाही, तुमच्या दोघांची भाषणं ऐकायची ती, त्याच्यामुळं दोघंही भाषण करूनच पुढच्या गावाला जावा. मी इथून जाणार आहे, कुणीही माझ्या मागं यायचं नाही. सेल्फी काढायला 5 तारखेला तुमच्या सगळ्याच्या समक्ष येतो. भर तेरखेड्यात सेल्फी काढू आपण. आता इथून एका सुद्धा माणसानं हलायचं नाही. मी